वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ झाली 1 ने. श्री गणेशा झालाय. पुनश्च एकदा वन्स अगेन अनादर अजून एक व्हाईट बॉलने पुनश्च एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या आता 2 अंकावरती जाऊन पोहोचली गेली. अश्विन आणि देवा ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. यावेळेस डाऊन द लेगचा चेंडू आहे. लगातारचे 3 व्हाईट बॉल आपण पाहू शकलात. अश्विनी आणि त्याच्या साथीनं देवा ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. त्यावेळेस चांगला बॉल. यस डेफिनेटली अप्रतिम लंदी इथे मात्र पाहायला मिळाली. डॉट चेंडूची संख्या आतापर्यंत कंप्लीट झाली आणि डॉट बॉलच्या साहाय्याने जर पाहिलं तर एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला गेलाय. गौतम आपल्या बॉलिंग क्रीजवरती सज्ज झालेत. त्यावेळेस पडल्यानंतर आतल्या बाजूने चेंडू काढला जातोय. जबरदस्त लेंथ अप्रतिम चांगली पिचिंग आहे. जरूर प्रथम 3 चेंडू वाईट आले परंतु इथून कमबॅक खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. 2 निर्धाव चेंडू टाकून गौतमने दाखवून दिलं माझ्याकडे कॅपॅबिलिटी आहे. यावेळेस खोलवरा टप्प्याची लेंथ होती. यावेळेस यष्टीरक्षक इथे थोडीशी चुकी करतोय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं ना तर धावसंख्या ही फलकावरती जाऊन पोचली गेली. आतापर्यंत आपण पाहू शकतायत 4 या आकड्यावरती. जबरदस्त बॉलिंग आपल्याला मात्र पाहायला मिळते. त्यावेळेस टॅप केलं गेलंय. एकंदरीत जर पाहिलं तर वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जातंय. या चेंडूला फील्ड करून रिटर्न केलं तो परत एक सिंगल धाव इथे पण कन्वर्ट झाली. सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 5 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्या. आतापर्यंत षटकातील जर पाहिलं ना तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा कारण प्रथम 3 चेंडू इथे वाईट स्वरूपाने आले तदनंतर चांगला कमबॅक. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न कडक स्ट्रोक परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोचल्यात आता आणि 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. शेवटचा निर्णायक बॉल. गौतम हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झाला गेलाय. शेवटच्या बॉलवर त्याची रणनीती काय असेल हे पाहणं गरजेचं आहे कारण शेवटच्या बॉलवर सातत्याने मोठं स्ट्रोक कन्वर्ट केले जात आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस जर पाहिलं तर इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची वरची कडा आणि जर पाहिलं तर हा चेंडू खेळून काढला जातोय. निघून गेलाय सरळ 4 धाब्यासाठी. रफू चक्कर झालाय. चौकार आपण ऍक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकतायत. चेंडू आल्यानंतर बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागला आणि त्यानंतर जर पाहिलं तर कट केलं आणि चौकारसाठी चेंडूला फेकून दिलं गेलं सरळ 4 धाब्यासाठी. जबरदस्त फटका इथे कन्वर्ट केला गेला. हा निर्णायक चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्या दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचली गेली. 10 या आकड्यावरती. एक षटक इथे कंप्लीट झालंय आणि एका षटकाच्या करीस 10 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतायत. आपण पाहू शकतायत इथून जर पाहिलं ना तर अशफाक हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झाला गेलाय. कट केलं गेलंय. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. जबरदस्त फटका आहे. फेकून दिलं बॉलला सरळ 4 धाब्यासाठी. येतोय दर्जेदार चौकार. आपलातून बॅटिंगचं पृथ्वीकरण इथे केलं जात आहे. यावेळेस चांगला बॉल चांगली लेंथ आहे. डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट होते. अप्रतिम पद्धतीचा मात्र चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय आणि डॉटच्या मदतीने 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. गोलंदाज आपण पाहू शकतात अशफाकच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर देवा. त्यावेळेस जर पाहिलं गेलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 11 अंकांवरती जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत.
15 आकड्यावरती जाऊन पोचली गेली आतापर्यंत धावसंख्या आपण पाहू शकतायत. अशफाक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र बॅटची वरची कडा मिस्तामिक स्ट्रोक झालाय आणि सरळ निघून गेलाय सर्कलच्या बाहेर. विकेटचं पतन होतं इथे. खेळाडू क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. एक पूर्णांक 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि जर पाहिलं तर धावा 15 आकड्यावरती जाऊन पोचले गेले. 5वा बॉल. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट नाहीये. सिंगल धाव. एक चोरटी धाव म्हणावी लागेल आणि एक सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं तर 16 या अंकांवरती धावसंख्या जाऊन पोचली आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर अशफाकच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाते. शेवटच्या बॉलवर मागच्या ओव्हरमध्ये देखील चौकार प्राप्त केला होता. या ओव्हर्समध्ये देखील पाहायला मिळतोय का. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे परंतु शेवटच्या बॉलवर तुम्हाला चांगली चेंडू टाकावे लागतील आणि त्या अनुषंगाने प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस स्टॉप केलं गेलंय बॉलला. 1 बाउन्सने चेंडू गॅदर केला जातोय. षटक इथे कंप्लीट झालंय दुसरं आणि 2 षटकांच्या करीत जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत ती 16 या अंकांवरती जाऊन पोहोचली गेली. माफ करा 17 या अंकांवरती जाऊन पोहोचली गेली. 17ला 1 ही सध्याची परिस्थिती विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. अर्जुन बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. पहिला बॉल अर्जुनच्या माध्यमातून थोडीशी चुकी घडतीये आणि एकंदरीत बोनसच्या स्वरूपाने या 5 धावा आपण पाहू शकतायत. वाईट प्लस 4 रन्स आणि एकंदरीत या 5 धाब्याने धावफलकात वाढ होईल आणि वाढ होत असताना जाऊन पोचली गेली 22 या आकड्यावरती. पहिलाच बॉल जर पाहिला तर अर्जुनच्या माध्यमातून थोडासा आपण पाहू शकतात अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता आणि अवे फ्रॉम द बॉडी ठेवत असताना जर पाहिलं ना तर थोडीशी चुकी अर्जुनच्या माध्यमातून झाली आणि त्याचं भुगतान पूर्ण टीमला करावं लागलं. कुठलाही चेंडू मात्र तिथे गॅदर नाही झाला परंतु धावा 5 खर्च केल्या गेल्या. यावेळेस कडक स्ट्रोक आहे. थोडीशी चुकी परंतु चेंडू रोखला जातोय. सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं ना तर धावा फलकावरती आपण पाहू शकतायत 23 या आकड्यावरती जाऊन पोचल्यात आतापर्यंत. अर्जुन इथून कमबॅक करावा लागेल. धावा जास्तीच्या फलकावरती लागल्या गेल्यात. चांगले चेंडू टाकावे लागतील. यावेळेस 1 बाउन्सने चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाले. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहू शकतायत 24च्या घरामध्ये जाऊन पोचल्या गेल्यात. 24 लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड ही स्थिती मात्र फलकावरती आपण पाहू शकतायत. यावेळेस मात्र 1 बाउन्सने इंटू द कॅप करण्याचा प्रयत्न सफल झालाय. फेकून दिले बॉलला सरळ निघून गेलाय. 4 धावेसाठी रफू चक्कर झालाय. चौकार 4 रन्स. काय फटका कन्वर्ट केला गेला. स्टेप आउट करून खेळले. तदनंतर जर पाहिलं तर बॅटच्या रीचमध्ये चेंडू आला नाही आणि गॅप शोधला गेला आणि चेंडूला गॅदर केलं सरळ 4 धावेसाठी चौकारामध्ये परावर्तित केलं गेलं. चौकार आलाय इथे. दोन 2.3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती 28 या आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात. एक विकेट इथे मिळवली गेली आहे. यावेळेस चांगला बॉल खोलवर टप्प्याची लेंथ हाताळण्याचा प्रयत्न होता. एकंदरीत जर पाहिलं तर फलंदाजाला फॉलो केलं आणि तदनंतर एक चांगला बॉलची सांगता इथे कंप्लीट केली गेली अर्जुनच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झालाय. सफल. फेकून दिला पुन्हा एकदा बॉलला. वन्स अगेन हा चौकार आपण पाहू शकतायत. आपलातून बॅटिंगचं पृथ्वीकरण इथे केलं जात आहे.
लाजबाब ॲक्शन रिप्लेमध्ये देखील मात्र आपण पाहू शकतायत. आडवी बॅट केली आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर चेंडूला फेकून दिले गेले सरळ ऑन साईडच्या रिझनमध्ये. त्यावेळेस फ्लिक केलं गेलं एक सिंगल धावेसाठी आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 33 आकडावरती 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या खेरीज 33 या आकड्यावरती धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोचली गेली. 33ला 1 ही सध्याची परिस्थिती विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. अजित हा गोलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅक फक्त चांगला बॉल अजितच्या माध्यमातून पंचांचे बोट आवेत आहे आणि घडतंय काय तर पहिल्याच बॉलवर विकेटचं पत्र होतंय. खेळाडूला इथे माघारी परतावा लागेल. मिस्टर देबा बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2. अंकित लेफ्ट हँडर बॅटर आणि अंकितच्या विपक्षात जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरनं देखील गोलंदाज सज्ज झालेत. त्यावेळेस मात्र सेल्फ फॉलोथ्रोमध्ये छेड घेण्याची संधी होती. गोल्डन कॅच इथे झाला असता परंतु एंड मुवमेंटला चेंडू हातातून खाली पडला आणि जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली या बॉलवर. अजितच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. 33 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. इथून 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे. अजित स्विच इट अटेंड करण्याचा प्रयत्न बसला गेला कारण पंचांच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय वाईटचा. वाईट बॉल येतो आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू निघून जातोय सरळ शिवम हा नव्याने बॅटर मैदानात दाखल झालाय. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चौथा बॉल टॅप केलं गेलंय. थोडीशी चुकी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय परंतु दुसरी धाव घेत असताना प्रयत्न फसले गेलेत आणि इथे विकेटचं पतन झालंय. धावचीतच्या स्वरूपाने इथे गडी बाद झालाय. मिस्टर शिवम याला तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. शिवमची खेळीचा होतोय त्यानंतर शिवमच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. 36 या आकड्यावरती 36 लॉस ऑफ 4 विकेट ऑन कार्ड ही स्थिती मात्र आपण पाहू शकतात आणि 4 चेंडूचा खेळ. इथून 2 चेंडूचा खेळ अजित या गोलंदाजाला कंप्लीट करायचं आहे आणि अजितच्या माध्यमातून 2 चेंडूवर कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. कडक स्ट्रोक आहे स्ट्रेट फ्रॉम द ग्राउंड ओव्हर दी बॉलर रेड. जबरदस्त फटका 4 धावेसाठी निघून गेलाय. सरळ येतोय या मॅचचा हा निर्णायक चौकार 4 रन्स. त्यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहू शकतात आणि अफलातून बॅटिंगचं पृथ्वीकरण जबरदस्त. काय फटके अटेंड केले जात आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार देखील मात्र आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती आणि 2 चौकाराच्या सायडी जर पाहिलं तर धावा फलकावरती 45 या आकड्यावरती जाऊन पोचल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा तिसरा चौकार आणि चौकाराची हॅट्रिक इथे साजरी केली जाते. लाजबाब बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. आपण पाहू शकतायत विनयच्या माध्यमातून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केला गेला आणि 3 चेंडू तब्बल 12 धावा त्याने एकवटल्या गेल्यात. पन्नास धावसंख्येची गरज आहे. इथून जर पाहिलं तर 49 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आपण पाहू शकतायत अश्विन त्याने 5 धाबा केल्या. त्यानंतर देबा याने देखील 18 धाबा केल्या. तब्बल 14 चेंडूचा खेळ. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सूरज त्याने देखील 2 धाबा आणि त्यानंतर जर पाहिलं तर अंकितने नॉट आउट 1 धाबा आणि आपण पाहू शकतायत
शुभ शुभमने देखील एक धाव इथे मात्र केली गेली आणि त्यानंतर जर पाहिलं तर विनय त्याने शेवटच्या 3 चेंडूत तब्बल 12 धावा खर्च केल्या गेल्या. अफलातून बॅटिंगचं कृत्यकरण आणि गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने झाले. जर पाहिलं गेलं तर शेवटचे 2 गोलंदाज ज्यांनी 16 धावा खर्च केल्या गेल्या. एकंदरीत आपण पाहू शकतायत अर्जुन आणि अजितच्या माध्यमातून या धावा खर्च केल्या गेल्या, कारण शेवटचे 2 षटकं खूप महाग ठरले गेले आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर धावा फलकावरती आपण पाहू शकतायत तर तब्बल 49 आकड्यावरती जाऊन पुसले गेले आणि 50 धावांचं टार्गेट हे सेट केले गेले समोरच्या संघाच्या विपक्षात आपण पाहू शकतायत. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 50 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहू शकता 24 वॉर रिमेनिंग रिक्वायर्ड टू 50 रन ऑन विन. आपण पाहू शकता 24 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज. 24 चेंडूत 50 धावसंख्येची गरज असताना इथून कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते आणि या विकेटवरती या धावा होऊ शकतायत. आपण या धावा इथे बनवू शकतायत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रयत्न करावे लागतील. शिवम त्यावेळेस पहिला बॉल सिंगल श्री गणेशा इथे कंप्लीट केला जातोय. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावा 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत आपण पाहू शकतात शिवम हा गोलंदाजी ट्रॅक पण आणि गौतम आणि त्याच्या साथीनं जर पाहिलं तर मारी हा बॅटर मात्र आपण पाहू शकतात. मारी आणि गौतम ही जोडी मात्र मैदानात आणि गोलंदाजी ट्रॅक पण शिवम दुसरा चेंडू स्विच इट अटेंड करण्याचा प्रयत्न होता. स्विच इटवर जर पाहिले तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावा 2 आकड्यावरती जाऊन पुसल्या गेला. शिवम आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना तो आपल्याला मात्र या विकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. यावेळेस स्टॉप केलं गेलंय इंटू द गॅप ना, परंतु चेंडू काय अप्रतिम पद्धतीने मात्र शॉटमध्ये ताकद तेवढी मात्र एक्झिक्यूट केली आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर फील्डमध्ये आपण पाहू शकता चेंडू आल्यानंतर थोडीशी गफलत झाली आणि गफलत होत असताना जर पाहिलं तर इंटू द गॅपनं चेंडू निघून गेलाय. सरळ 4 धावेसाठी चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 रन्स इथे प्राप्त केल्या गेल्यात. 4 धावेच्या मदतीने धावा फलकावरती आपण पाहू शकतात जाऊन पुसल्या गेल्या. आतापर्यंत आपण पाहायला मिळत आहेत अफलातून पद्धतीची बॅटिंग. यावेळेस मात्र आडवा बॅट करण्याचा प्रयत्न होता. स्विच इट नाहीये परंतु फटका फसला गेलाय. इथे विकेटचं पतन झालंय. खेळाडू क्रमांक 1 तंबूच्या आशयाला परततोय. विकेटचं पतन. पुन्हा एकदा शिवम हा गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक 2 विकेट इथे शिवमच्या माध्यमातून टिपल्या जात आहेत. दुसरा धक्का बसतोय. विकेटचं पतन. खेळाडू इथे होते बाद. नवीन बॅटर अजित मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतात. यावेळेस देखील चांगला बॉल. शिवमने खूप चांगली गोलंदाजी केली. चांगल्या लेंथवर अचूक टप्प्यावर भेदक मारा
करून एकंदरीत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण इथे कंप्लीट केलं गेलंय. एक षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धाबा फलकावरती आपण पाहू शकतात 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात आणि 2 महत्त्वाचे विकेट शिवमच्या माध्यमातून इथे टिपले गेलेत. एकंदरीत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शिवमच्या माध्यमातून. दुर्गेश गोलंदाजी ट्रॅकवरनं अजित आणि मारी ही जोडी सज्ज आहे. पहिलाच बॉल अजित माफ करा दुर्गेशच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपाने एकदा इथे कन्वर्ट झाली. यावेळेस पडल्यानंतर काय अप्रतिम पद्धतीचा चेंडू होता. पडल्यानंतर बाउन्स प्राप्त केला गेला आणि डॉट बॉल जी सांगता येते कंप्लीट झाली. डॉट चेंडू येतोय आणि डॉटच्या मदतीने आपण पाहू शकतात पहिला बॉल कंप्लीट. यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इथे पोहोचवला जातोय. पंच पुन्हा एकदा आमच्या समवेत इथे जोडले गेलेत आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहतायत 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. NCL 2025 नालासोपारा चॅम्पियन लीग आपण पाहू शकतात आणि आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये जर पाहिलं तर ही मॅच C ग्रुपमधील आपण पाहू शकतात. यावेळेस देखील पुन्हा एकदा वाईटचा चेंडू आहे. 3 वाईट बॉल या षटकामध्ये इथे प्राप्त झालेत आणि वाईटच्या मदतीने धावा फलकावरती पाहतायत तर 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलेत आतापर्यंत. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी चुकी आणि चेंडू एंड मोमेंटला निघून जातोय. सरळ 4 धाव्यासाठी येतो या मॅचचा हा निर्णायक चौकार 4 रन्स. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. धावा फलकावरती आपण पाहतायत 13 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. यावेळेस स्टॉप केलं गेलंय. वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जाते. एकच सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर 14 या अंकांवरती धावा आपण पाहू शकतात. 3 चेंडूचा समावेश त्यामध्ये झालाय. इथून 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि या 3 चेंडूमध्ये काय रणनीती असेल. गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून यावेळेस कोलबरा टप्प्याचा लेंथ होती. शरीरभेदी मारा आपण पाहू शकतात आणि या बॉलवर देखील सिंगल धावा आणि 4 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर धावा फलकावरती आपण पाहू शकतात. 15 आकड्यावरती कमबॅक केलं गेलंय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल दुर्गेशच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं गेलं या बॉलवर देखील सिंगल धाव. एकंदरीत सिंगलने या धावा पुढे सरकवले जातात. थेंबे थेंबे तळे साचे आणि आपण पाहू शकतात 16 आकड्यावरती धावा पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूच्या अखेरी 16 अंकांवरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि शेवटचा बॉल दुर्गेश. शेवटच्या बॉलवर घडतंय काय तर विकेटचं पतन होतंय. मिस्टर अजित याला तंबूच्या अस्त्राला परतावं लागेल अशीच अजितच्या खेळीचा होतोय इथे अंत. अजित बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. या अंकांवरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि 12 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 34 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे इथून तुम्हाला उर्वरित 12 चेंडू 34 धावा घ्यायच्या आहेत तर तुम्हाला प्रतिषेधक आपण पाहू शकतायत 17च्या सरासरीने तुम्हाला इथे धावा एकवटाव्या लागतील आणि 17 धावा या विकेटवरती घेणं सोपं आहे परंतु त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. चांगला बॉल. यावेळेस देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसले गेले. निर्धाव बॉल इथे काउंट झालाय आणि धावच्या साहाय्याने जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झाला गेलाय. 2 चेंडू अखेरीस 16 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात.
एक चेंडू झालाय, एक वाईट चेंडू आलाय, त्या अनुषंगाने 17 धावा. यावेळेस मात्र विकेटचा पतन होत आहे. इथे बॅटरला परतावा लागेल रिटर्न. विकेटचं पतन खेळाडू बाद. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 33 धावसंख्येची गरज आणि धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत जर पाहिलं तर षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. टॅप केलं गेलंय. वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जाते. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाले. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावा 18 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत 9-32 असं समीकरण आहे पलकावरती. चांगला बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर लेंथ खूप चांगली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी टॅक पण गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळी स्विच टार्गेटिंग करण्याचा प्रयत्न होता. या बॉलवर देखील सिंगल धावा सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावा पलकावरती आपण पाहू शकतायत जाऊन पोचल्या गेल्यात. आतापर्यंत आपण पाहायला मिळत आहेत 20 आकड्यावरती 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे इथून. चांगला बॉल अचूक लेंथ इथे मात्र पाहायला मिळते. गुड बॉल, जबरदस्त डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सायने जर पाहिलं तर धावा पलकावरती थांबल्या गेल्यात. 10 अंकांवरती धावाला रोखलं जाते. 36 वाईट बॉल. पहिलाच बॉल अतिरिक्त हाताळला गेलाय. 6 चेंडू आता 29 ची गरज. यावेळेस इंटू कॅपना चांगला फटका आहे. 4 धावेसाठी येतो इथे धमाकेदार चौकार. 4 रन्स. 5-36. 4-24. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज. इथून समीकरण थोडंसं चेंज झालं. 3 चेंडू 23. बॅटची वरची कडा एक सिंगल धावे ते कंप्लीट केले जाते. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातोय परंतु 2 धावा आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न ते झाला गेलाय. आता 1 चेंडू आणि 21 ची गरज या मॅच मध्ये पूर्णपणे अभीस झाली आहे. टॅप केलं गेलंय आणि टॅप करत असताना चेंडूला फेकून दिले. 4 धावेसाठी येतोय धमाकेदार चौकार. 4 रन्स. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 1 बॉल 17 ची गरज. षटक संपतंय आणि या मॅच मध्ये पूर्णपणे ऑन झाली. आपण पाहू शकता